गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या CPR रुग्णालयामधील एक लाल डायरी जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाने उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला। या लाल डायरीमध्ये खरं तर कुठेतरी आरोग्य खात्यामधल्या भ्रष्टाचाराच्या नोंदी असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं। विधानसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा जो आहे तो उपस्थित करण्यात आलेला होता आणि आज याच संदर्भात शिवसेना ठाकरे गटानं आंदोलन देखील केलं आणि एक अहवाल सुद्धा जो आहे तो प्राप्त करण्यात आलेला आहे। या अहवालामध्ये जी कारवाई करण्यात येणार आहे किंवा जी कारवाई करावी लागणार आहे त्यासंबंधीचे काही मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत। आणि नेमकी लाल डायरी काय होती, या अहवालात नेमकं काय आता? या अहवालामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा हे आपले जे सिव्हिल सर्जन आहेत म्हणजे डॉक्टर देशमुख आणि डॉक्टर वाडीकर यांना या ठिकाणी शिस्तभंगाची कारवाई करून त्याचा प्रस्ताव संचालकांना पाठवा असं सांगितलंय। म्हणजे यांना तो पाठवला गेलेला आहे। म्हणजे यांना सस्पेंड करायचे अधिकार राज्य सरकारला आहेत। कोल्हापूरचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत। आमची त्यांना विनंती आहे की त्यांना तुम्ही ताबडतोब सस्पेंड करा। त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये खाली एक 4 लोक आहेत। त्या 4 लोकांमध्ये त्यांची नावं आहेत की त्या लोकांना सस्पेंड करा अशा पद्धतीचा सुद्धा निर्णय झाला। आता त्या 4 लोक जे दूषित कारंडे वगैरे आणि त्यांच्यावर 4 लोक आहेत, ती जे दोषी लोक आहेत त्यांना सस्पेंड करायचा अधिकार खरं म्हटलं तर सिव्हिल सर्जनला आहे। आता सिव्हिल सर्जनकडे 21 दिवसापूर्वी अहवाल गेलाय। मग 21 दिवसापूर्वी अहवाल गेलेला असताना सुद्धा सिव्हिल सर्जननं सस्पेंड का केलं नाही त्या 4 लोकांना? एकंदर ह्या प्रकरणामध्ये फार मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार झालेला आहे। गेली अनेक वर्षे 10 वर्षे ही लोक पैसे गोळा करत होती। हे सरकारच्या आम्ही निदर्शनास आणून दिलं। 1 महिना 1.5 महिना आम्ही या अहवालाच्या संदर्भात असतो। हा अहवाल आम्हाला गोपनीयरित्या मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण आमचं आज सुदैव म्हणायचं, जनतेचं सुदैव म्हणायचं, जे आमचे सर्व सरकारी कर्मचारी आहेत त्यांचा सुदैव म्हणायचं, त्यांच्यासाठीही आमची लढाई सुरू आहे की त्यांच्या खिशातले पैसे जातात, गोरगरीब लोक असतात आणि त्यांच्यातले पैसे जातात। म्हणून या अहवालाच्या आधारे त्यांच्यावर जी कारवाई ती कारवाई करणं आम्हाला आज शक्य होईल। हा अहवाल आज जनतेसाठी खुला झालेला आहे। खरं म्हटलं तर कॅबिनेटमध्ये दर आठवड्याला कॅबिनेट होती। कॅबिनेटचे निर्णय 4 वाजता हे आपल्या ऑनलाईन संपूर्णपणे गुगलवरनं सगळीकडे बाहेर पडतात। मग ह्या लोकांनी गोपनीयता का ठेवली? याच्यामध्ये मला असं वाटतं की राज्य सरकार सुद्धा याचा विचार करते, की राज्य सरकार असा विचार करते की एक तर आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री कोल्हापूरचे, भ्रष्टाचार झाला कोल्हापुरातच, मग कोल्हापुरामध्ये संबंधित मंत्री महोदय याला जबाबदार आहेत काय? या सगळ्या गोष्टीचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलासा करावा। ज्यांचे पैसे जातात ते पण तुमचेच नोकर आहेत, जे पैसे खातात ते पण तुमचेच नोकर आहेत। याचा योग्य असा तो निर्णय लावा अशी आमची त्यांना विनंती आहे। बाबा, खरं तर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याच जिल्ह्यामध्ये आरोग्य खात्यातला हा सगळा भोंग कारभार आहे। काय नेमकी परिस्थिती? फार मोठं दुर्दैव म्हणावं लागेल। खरं तर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री ते आहेत, ह्या जिल्ह्यातून आमदार झालेले आहेत, ह्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच आंबेडकर साहेबांच्या जिल्ह्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत। ह्या आरोग्य खात्यामध्ये मोठ्या भ्रष्टाचार होतोय, तरी पण ह्या खात्यावर त्यांचं कंट्रोल आहे की नाही हे आता विचारण्याची आम्हाला वेळ आलेली आहे। पण आम्ही त्यांना 2 वेळा सांगितलेलं की अशा पद्धतीने इथं करप्शन सुरू आहे। मगाशी आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे कुणाला लुटताय तुम्ही? सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी 5%, 10%, 15%। अरे बाप किंवा श्राद्ध ह्या 2च गोष्टी केल्या होत्या। लाल डायरी आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्या लाल डायरीमध्ये सरळ जर हिशोब मांडले होते, अ ब क ड किती पैसे दिले, कुणाला पैसे दिले, हे सगळं आज तुम्हाला पुरावा दिला होता। का तुम्ही अँटी करप्शन गेला नाही? तुम्ही जर तुमची हिंमत होती कुणी तरी अँटी करप्शन द्यायला पाहिजे होतं, याचा तपास करणं गरजेचं होतं। पण 2 महिने झाले ना, आता अहवाल तयार होऊन गेल्यानंतर सुद्धा शासनाने कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे। आज सुद्धा मी आंबेडकर साहेब विनंती करीन, साहेब कोल्हापूरची बदनामी होत्या, ही कोण घाण नाही, ह्या घुशी लागलेल्या त्या सरकारी दवाखान्यामध्ये, त्या घुशी मारा करप्शनच्या, एकदाच साफ करून टाका आणि कोल्हापूरची बदनामी कुठे थांबा आंबेडकर साहेब, नाही तर कोल्हापूर जनता तुम्हाला माफ करणार नाही। भविष्यात आम्ही तुम्हाला लवकर भेटतोय ह्या संदर्भात। ही कारवाई झालीच पाहिजे, सिव्हिल सर्जनवर कारवाई झाली पाहिजे दोन्ही पण, आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, कारण आम्ही तुमच्या समोर पुरावे दिलेले आहेत। नक्कीच कोल्हापूरच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातला हा सगळा भोंग कारभार आहे आणि हा कारभार थांबावा अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नेत्यांच्या पाहायला मिळतात। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।